नमस्कार. आपल्याला वाटतं की जीएसटी सगळीकडेच लागतो, नाही का? पण आज आपण काहीतरी वेगळं बघणार आहोत. अशा गोष्टी ज्यावर जीएसटी मुद्दाम लावला जात नाही. चला, जीएसटीच्या या नकारात्मक यादीचा म्हणजे निगेटिव्ह लिस्टचा अर्थ समजून घेऊया. एक साधा प्रश्न विचारूया. जीएसटी अंतर्गत जवळजवळ प्रत्येक व्यवहार हा सप्लाय किंवा पुरवठा मानला जातो. मग आपल्याला दर महिन्याला जो पगार मिळतो त्याचं काय? त्यावर जीएसटी का लागत नाही? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि याचं उत्तर जीएसटीच्या कायद्यातच लपलेलं आहे. आणि हे उत्तर आपल्याला मिळतं एका खास यादीमध्ये. एक अशी यादी जी भारताच्या या सर्वात मोठ्या टॅक्सची हद्द ठरवते. म्हणजे जीएसटी कुठे लागू होतो आणि कुठे नाही हे ती ठरवते. बरं, मग ही यादी काय आहे ते बघण्याआधी एक गोष्ट समजून घेऊया. जीएसटीचा जो मूळ नियम आहे तो किती मोठा आहे. म्हणजे जेव्हा आपण सप्लाय किंवा पुरवठा म्हणतो तेव्हा त्यात नेमकं काय काय येतं? हे बघा, पुरवठा या शब्दात काय काय येतं? तुम्ही टीव्ही विकला तो पुरवठा आहे. फॅक्टरीतून गोदामात माल पाठवला तोही पुरवठा आहे. अगदी जुनं भंगार विकलं तरी तो पुरवठाच मानला जातो. म्हणजे बघा, ही व्याख्या किती मोठी आहे. जवळपास प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यवहार या कक्षेत येतो. आता प्रश्न परत तोच येतो, जर सगळंच पुरवठा असेल तर मग पगारसारख्या गोष्टी यातून बाहेर कशा? तर याचं उत्तर दडलंय शेड्यूल 3 मध्ये. हो, हीच आहे जीएसटीची निगेटिव्ह लिस्ट किंवा नकारात्मक यादी. हे शेड्यूल 3 म्हणजे काय? तर जीएसटी कायद्यातला एक ऑफ स्विच समजा. कायदाच सांगतो की ह्या यादीतल्या गोष्टींना ना वस्तूंचा पुरवठा मानायचा ना सेवांचा. म्हणजे सरळ सरळ त्यांना टॅक्सच्या बाहेर ठेवायचं. हे मुद्दाम केलंय जेणेकरून काही महत्त्वाच्या गोष्टींवर उगाच कर लागणार नाही. चला, आता आपण या यादीतला तो भाग बघूया जो थेट आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडलेला आहे. आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनावर याचा कसा परिणाम होतो ते पाहूया. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नोकरी आणि पगार. नोकरीमध्ये कर्मचारी मालकाला जी सेवा देतो त्याला जीएसटीच्या कक्षेतून बाहेर ठेवलं आहे. म्हणजे पगारावर जीएसटी नाही. पण इथे एक छोटासा ट्विस्ट आहे. जर तुमच्या कंपनीने तुम्हाला वर्षाला 50,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचं गिफ्ट दिलं तर मात्र त्यावर जीएसटी लागू होऊ शकतो. हा फरक लक्षात घेणं गरजेचं आहे. या यादीत आणखी काही गोष्टी आहेत, जसं की कोर्टाने दिलेल्या सेवा, खासदार आमदारांनी केलेली कामं किंवा अंत्यसंस्काराशी संबंधित सेवा. या सगळ्या गोष्टींना टॅक्सच्या बाहेर ठेवण्यामागे एक स्पष्ट विचार आहे. या व्यावसायिक सेवा नाहीत, तर या एकतर सरकारी कर्तव्य आहेत किंवा मग मानवतावादी सेवा आहेत. आता बोलूया रिअल एस्टेटबद्दल. इथे खूप इंटरेस्टिंग नियम आहे. जर तुम्ही एखादा अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट बुक केला तर त्यावर जीएसटी लागतो, कारण कायदा त्याला बांधकाम सेवा मानतो. पण जर तुम्ही पूर्णपणे तयार झालेला फ्लॅट म्हणजे ज्याला कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळाला आहे तो विकत घेतला तर त्यावर जीएसटी लागत नाही, कारण ती वस्तूंची विक्री नाही, ती एका स्थावर मालमत्तेची विक्री आहे. हा खूप महत्त्वाचा फरक आहे. बरं, हे तर झाले आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अपवाद. आता वळूया बिझनेस आणि व्यापाराशी संबंधित काही नियमांकडे. हे थोडेसे तांत्रिक आहेत पण तितकेच महत्त्वाचे आहेत. आता ॲक्शनेबल क्लेम्सबद्दल बोलूया. याचा साधा अर्थ म्हणजे कायदेशीर हक्क. म्हणजे समजा कर्जाची रक्कम वसूल करण्याचा हक्क. अशा बहुतेक हक्कांवर जीएसटी नाही. पण इथेच खरी गंमत आहे. लॉटरी, बेटिंग आणि जुगार यांना मात्र यातून वगळलेलं नाही. उलट त्यांना पुरवठा मानून त्यावर थेट 28% जीएसटी लावला जातो. आंतरराष्ट्रीय व्यापारातही काही खास सूत आहे. उदाहरणार्थ मर्चंट ट्रेडिंग. म्हणजे समजा एका भारतीय व्यापाऱ्याने चीनमधून माल घेतला आणि तो भारतात न आणता थेट श्रीलंकेला विकला. माल भारतात आलाच नाही, त्यामुळे त्यावर भारतीय जीएसटी लागणार नाही. तसंच हाय सी सेल्स म्हणजे माल जहाजावर असतानाच विकला गेला तरी त्यावर जीएसटी लागत नाही, कारण तो व्यवहार भारताच्या कस्टम हद्दीत येण्याआधीच पूर्ण होतो. सोपा नियम आहे. व्यवहार जर भारताच्या करपात्र हद्दी बाहेर होत असेल तर जीएसटी नाही. तर आपण या यादीतले बरेच मुद्दे बघितले, पण या सगळ्याचा सार काय? ही निगेटिव्ह लिस्ट इतकी महत्त्वाची का आहे? हे लक्षात घ्या की ही यादी म्हणजे टॅक्स चुकवण्यासाठी दिलेली कोणतीही पळवाट नाहीये. हा कायद्याच्या डिझाईनचाच एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळे दुहेरी कर टाळता येतो, जसे की प्रॉपर्टीच्या बाबतीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोकरीसारख्या मूलभूत गोष्टींना व्यावसायिक सेवा मानून त्यावर कर लावला जात नाही. ही यादी कायद्याला अधिक स्पष्ट आणि व्यावहारिक बनवते. थोडक्यात सांगायचं तर नकारात्मक यादी ही विसरलेल्या गोष्टींबद्दल नाही, तर कर प्रणालीतून जाणीवपूर्वक आणि तार्किकदृष्ट्या वगळलेल्या गोष्टींबद्दल आहे. आणि यामुळेच जीएसटी सारखा मोठा कायदा अधिक प्रभावीपणे काम करू शकतो. ही यादी आज जीएसटीच्या सीमा ठरवते. पण आता जाता जाता एक प्रश्न. आपल्या रोजच्या आयुष्यातला असा कोणता व्यवहार आहे जो या यादीत नाही
पण भविष्यात त्याचा समावेश व्हायला हवा असं वाटतं. यावर नक्की विचार करा. भेटूया पुढच्या भागात.